इथं आलं दर्शन जरी घेतलं तर म्हणजे मनातले सर्व कामे होतात हे निश्चितपणानं खरं आहे. आणि नवसाला पावणारे देव आहे. इथं आल्याच्या नंतर सर्व त्या माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात असे सर्व स्तरामध्ये याची महती. आता बाजूलाच या ठिकाणी सोमठाणा तलाव आहे बाजूला आणि ह्याच पायथ्याशी सोमठाणा गाव देखील आहे. आणि हे जर परिसर जर बघितला आपण तर हे जे परिसरामध्ये एक निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी अनेक भक्त ह्या ठिकाणी आल्यानंतर तर त्याला एक मनाला एक आनंद या ठिकाणी होतोय. कसं वाटतं तुम्हाला? असं जे देवस्थान असतं हे देवस्थान म्हणजे स्वयंभू म्हणता येईल. त्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात तिथं नदीचा उगम आहे, तिथं पाणी आहे, तिथं जुने हेमाडपंथीचे बांधकामाचे मंदिर आहे. म्हणजे हे मंदिर देवस्थान हे स्वयंभू आहे. हे कोणा निर्माण केलं म्हणता येणार नाही. फक्त याची जीर्णोद्धार असन, याचे डागडुजी असून पूजा अर्चा असन इथपर्यंत ठीक आहे. म्हणून हे दैवी शक्तीची निर्मिती आहे. 3.5 पीठापैकी एक पीठ आहे रेणुका माताचं. त्याचं उपपीठ म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण एक कुलदैवत म्हणून याची पूजा करतो. आणि जवळपास धार्मिक कार्यक्रम देखील 9 दिवस या ठिकाणी ठेवले जातात. आजूबाजूच्या परिसरातले जे भाविभक्त आहेत धार्मिक कार्यक्रमात कीर्तनाचा कार्यक्रम असतो, आरती आराधना असतात. त्याचबरोबर जर कधी बघितलं सकाळी काकडा आरती असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी नियोजन समितीच्या वतीने केले जातं. तर तुम्ही देखील त्या समिती संदर्भात काय विषय मानता? मंदिर समितीचं तर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने सेवाकार्य ते करतात हे दिसून येतं. कारण की कुठल्या बी गोष्टी ठिकाणी नियोजन महत्त्वाचं असतं. आणि ते मंदिर समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे संचालक असतील त्यांचे आम्ही भाविक म्हणून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी संपूर्ण पद्धतीने म्हणजे पाण्यापासून तर सर्व गोष्टीची निगा स्वच्छता या ठिकाणी दिसून येते. म्हणून त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचं भक्त म्हणून आम्ही अभिनंदनच करतो. हे आता हे सोमठाणागड हे पर्यटन स्थळामध्ये गेलेलं आता क पासून ब पर्यंत आलेलं. आता याच्यात जवळपास बरेचसे निधी आलेला. जो मार्ग आपण बघतोय आपण की जे सोमठाणा समृद्धी महामार्ग दुधनवाडीहून जो मार्ग निघणार आहे तर सरळ तू मंदिरावर येणार आहे. येणाऱ्या ज्या गाड्या तिकडून इकडे येणार, इथून ज्या गाड्या जाणार खाली असे इकडून जाणार. म्हणजे हे जे बनवलेलं आहे ही सर्व काही निधी आता जवळपास शासनाकडून पर्यटन स्थळ म्हणून याला मान्यता मिळालेली आहे. नाही, शासनाकडून चांगलंच काम व्हायला लागलं असं म्हणता येईल. कारण की आता त्या बाकी निधीच्या आणि याच्याबद्दलचे माझ्यासारख्या एक भाविकाला काही माहिती नाही. परंतु अत्यंत सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे. निसर्गरम्य वातावरण, पर्यटन स्थळ आणि एक जुनं देवस्थान आहे. त्या पद्धतीनं एक तालुक्याचं वैभव आणि जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं देवस्थान म्हणून इथं आल्यानंतर एक मनाला आनंद वाटतो. आणि जसं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ठिकाणी सोहळा होतो याच धर्तीवर या ठिकाणी तुम्ही जे म्हणले काकडा आरती असन, सकाळचं हे असन, भजन असन, कीर्तन असन, सगळ्या गोष्टी त्या स्तरासारख्या या ठिकाणी सगळे भाविक जोपासतात. आणि मने भावी इथं येतात. असं चला म्हणून नाही संपूर्ण आता हे वयस्कर आहे. आज 80, 90, 95 वर्षाच्या वयाचे लोकसुद्धा या ठिकाणी येऊन मुक्कामी राहतात. आणि इथली एक मत आहे की थल्ल्याच्या कुंडामध्ये आंघोळ केली तर अनेक शारीरिक त्वचारोग असतील किंवा आजार असतील ते बरे होते. म्हणून ही एक इथली महत्त्वाची मत आहे. हे होते भक्त आणि यांनी आत्ताच नेमकी बोलून दाखवलेले आहे की ही ठिकाणी मनोभाविक जर प्रार्थना केली तर नवसाला पावणारी देवी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर जी ऊर्जा मिळते, जी शक्ती मिळते, त्या शक्ती माध्यमातून काम करण्यास येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्या ताकदीने माणूस उभा राहतो आणि ती देवी शक्ती खरंच या ठिकाणी आईच्या रूपेने आपल्याला पाहायला मिळतात. मी किशोर श्रीसाटचा NT न्यूज मराठी, बदनापूर, जालना.